आणि अगदी ग्रीन रूमपासून आम्ही जी मज्जा करत असतो, म्हणजे मेकअप रूमपासून आम्ही जी मज्जा करत असतो ती. आणि लक्षात ठेव की तू या फील्डमध्येच मुळात आली आहेस कारण तुला आनंदाने जे तुला आवडतं ते करायचं आहे. तर सतत काही ना काही असतं बोलायला सांगायला. आणि मी त्या दिवशी खूप शांत होते, दोघींवरती पण चिडली की तुम्ही आता मला काही सांगू नका, मला काय ऐकायचं नाहीये. आणि मी चुप बसले. नमस्कार, मी जाई खांडेकर. नमस्कार, मी आलापिनी. आणि मी पयोशिनी. आनंदी मालिका करून प्रेक्षकांच्या भेटीस गेला आहात. हो. तुम्ही किती एक्साइटेड आहात या मालिकेसाठी? ही एक अत्यंत वेगळी अशी गोष्ट आहे. टेलिव्हिजनवरती अशी गोष्ट तुम्ही बघितलेली नाही आहे. त्यामुळे इतकी छान कलाकृती तुमच्यासमोर लवकरच आम्ही घेऊन येतो, याबद्दल आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि आम्ही खूप मेहनत करतोय, खूप कष्ट घेतोय, खूप शूट करतोय. त्याच्यामुळे ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचावं आणि त्याचा आस्वाद तुम्ही भरभरून घ्यावा अशीच आमची इच्छा आहे. आणि यात भरपूर नवीन नवीन गोष्टी आहेत जे तुम्हाला बघून खूप खूप मज्जा येईल. खूप न्यू ट्विस्ट आहे, खूप नवीन गोष्टी आहे. सो नक्की बघा. मी आलापनीला विचारायचं, मोठी बहीण आहे जी घर सांभाळते आणि या बहिणी नाही सांभाळते, ही जबाबदारी तुझ्यासाठी आलापिनी म्हणून कशी आहे? आलापिनी म्हणून खूपच वेगळी आहे. कारण काय, मी माझ्या आधीच्या सेटवर एक्झॅक्ट उलट्या भूमिकेत होते. सगळेजण मला सांभाळून घेत होते, पण ह्या सेटवर मी खूपच वेगळ्या भूमिकेत आहे. आणि अगदी ग्रीन रूमपासून आम्ही जी मज्जा करत असतो, म्हणजे मेकअप रूमपासून आम्ही जी मज्जा करत असतो ती सेटपर्यंत सीन करताना जी आम्ही मज्जा करतो त्या सगळ्यातच एक थोडीशी जबाबदार व्यक्ती म्हणून मी बघत असते की आपण थोडंसं जबाबदार राहावं. पण एवढी वेळ काही ते आणत नाहीत माझ्यावर, दोघी शहाणे आहेत. आणि मीही सगळ्यांना सांगते की मीही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेलीच मुलगी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात शिकतोय, सगळ्याच धडपडत पुढे जातोय. आणि मोठी बहीण म्हणून मी खूप एन्जॉय करते. मी खऱ्या आयुष्यातही मोठी बहीण आहे माझ्या लहान भावाची. त्याच्यामुळे मी खूप नॅचरली माझ्यात आहे एक मोठ्या बहिणीचं नेचर. त्याच्यामुळे मी खूप एन्जॉय करते मोठी बहीण ह्या दोघींना होणं ही. ही भूमिका सगळ्यांना सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असतं, पण या भूमिकेबद्दल जेव्हा घरी समजलं त्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया? ते खरं तर खूप खुश झाले, कारण एक कलाकार म्हणून अशी व्यक्तिरेखा साकारणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे एक चॅलेंज आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना असं कळलं की मला अशी काहीतरी इतक्या आउट ऑफ द बॉक्स असं कॅरेक्टर मिळू शकतं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की पूर्ण प्रयत्न कर की तुला ते करता येईल. आणि लक्षात ठेव की तू या फील्डमध्येच मुळात आली आहेस कारण तुला आनंदाने जे तुला आवडतं ते करायचं आहे. त्यामुळे तेच मी डोक्यात ठेवून ही भूमिका साकारते. पण तुझा पहिला सीन तो शूट करताना तुझे धडपडते. मला एकतर आपण या एका सीनमुळे महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत याचं भयंकर टेन्शन आलं होतं. कारण आपण कसे अपिअर होतो हे खूप अवघड असतं. पण आमचे प्रोमोचे जे डिरेक्टर होते, DOP होते, त्यांनी ते माझ्याकडनं प्रेशर पूर्णपणे काढून घेतलं. त्यांनी अगदी त्या सगळ्याला जस्टिस दिला. कारण ही भूमिका किंवा आनंदी हे या सगळ्याच्या पलीकडचं आहे. ही भूमिका अत्यंत जास्त सिरियसली आणि अत्यंत जास्त कमिटमेंट घेणारी आहे. त्यामुळे त्यांनी मी त्यांच्यावरती पूर्णपणे रिलाय केलं होतं या सगळ्यासाठी आणि त्यांनी ते खूप खूप सुंदरपणे केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 आभार मानते. तेच तुला विचारायचं की या तुझ्या बहिणी आहेत त्या नेमक्या कशा आहेत? तर माझ्या बहिणी त्या इथे आहे, त्या बघते, चांगलंच बोलेल मी. पण नाही, ॲक्च्युअलमध्ये त्या खूप चांगल्या आहेत. ॲक्च्युअलमध्ये त्या खूप चांगल्या आहेत. आम्हा दोघींची सुरू असतं थोडं असंच काही काही तू मेमे वगैरे. बट आलापिनी आम्हाला सांभाळून घेते. जाई मला रागवते, मी चिडते, पण ती मला मनवते सुद्धा. आणि म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्या मला सांभाळतात. मला म्हणजे मला वाईट न वाटून त्या मला असं म्हणजे खूप प्रेमाने समजावून सांगतात की मला असं काही कमी फील नाही होणार असं. आणि खूप चांगल्या आहेत माझ्या बहिणी. शेंडेफळ असतं
की एक असतं ना की सगळेच लाड करतात. हो आता रिसेंटली असं झालं होतं की मला सगळे असे टोकत होते, सांगत होते असं तसं, आणि मला अचानक राग आला की सगळे मलाच बोलताय, सगळे मलाच सांगताय, माझंच सगळ्यांना दिसतं, या दोघींचं नाही दिसत का, असं माझं होतं थोडंसं, की मग मला असंच मी फुगून बसले होते. आणि त्या दिवशी मी खूप शांत होते. मी तशी शांत बिलकुल नसते, माझ्याकडे सतत काही ना काही असतं बोलायला, सांगायला, आणि मी त्या दिवशी खूप शांत होते. दोघींवरती पण चिडली की तुम्ही आता मला काही सांगू नका, मला काय ऐकायचं नाही आहे, आणि मी चुप बसले. पण दुसऱ्या दिवशी परत जेव्हा मी गेली सेटवरती, मला 4 चॉकलेट्स मिळाल्या. मला जाईनी, आलापिनीनी आणि आमचे आबांचं खरं तर याच्यात काही जास्त त्यांनी मला ते बोलले नव्हतेच, पण मी अशीच सॅड एकदम त्यांच्या समोर गेली आणि त्यांना असं झालं की हिला काय झालं. मी म्हटलं मला चॉकलेट पाहिजे, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आणलं. आणि सतत लाड होत असतात हा. योजनेचे. हा. खरं शेंडेफळ आहे, हा. अतिशय लाडावू आहे. आबांनी आमच्यासाठी तिघींसाठी, आता रुसली एक होती पण तिघींना, तिघींचे हा, सो आबांनी 3 चॉकलेट आणले. बट परत या दोघींनी त्यांच्या दोघींची चॉकलेट मला दिली. सो हो, लाड पुरवते आणि सगळं छान सुरळीत सुरू आहे. प्रेक्षकांच्या मनात आणि घरात आनंद घेऊन येस. मला हेच विचारायचं की या आनंदी कुटुंबाबद्दल तुला प्रेक्षकांना काय सांगायचं? हे अगदी तुमचं आमचं जसं कुटुंब असतं तसंच कुटुंब आहे. आमचे आबा आहेत या कुटुंबाचे मुख्य, जे आमची आई आणि बाबा असे दोघंही आहेत, म्हणून ते आमचे आबा आहेत. आणि म्हणजे एकदम मोठ्या बहिणीचा धाकट्या बहिणीची मस्तीखोरी आणि लहान मधल्या बहिणीचं कन्फ्युज असणं, हे सगळं त्यात आहे समावलेलं. त्यामुळे तुम्हाला अगदी तुमचं कुटुंब आमच्यात दिसणार आहे, आणि आमचा प्रयत्न पण तोच असेल की तसंच राहावं. सो खूप खूप खुश आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत. आणि पण आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? एकच गोष्ट, आनंदी राहा. आणि आनंदी बघा. 30 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रभावर. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.